नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी एक कोथिंबीरची जुडी निवडून स्वच्छ धुवून एका चाळणीत पाणी निथळण्यासाठी ठेवली होती। आता कोथिंबीर बारीक चिरण्यासाठी आधीमध्ये चिरून त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि चिरलेले दोन्ही टोक एकत्र घट्ट धरून कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे। कोथिंबीर निवडताना कवळी देठ मी घेतलेली आहेत, जास्त जाड देठ घ्यायचे नाहीत, त्यामुळे वडीची चव बिघडते। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि वडीसाठी एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे, ते करून घेऊया। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 टीस्पून जिरे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, 4-5 हिरव्या मिरच्या। हे केलेलं वाटण आता आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये घालणार आहोत। त्याच सोबत घालायचं आहे आपल्याला पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, 2 टीस्पून पांढरे तीळ, पाव टीस्पून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। आता ॲड करूयात आपण 1 कप बेसन आणि पाव कप तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ घातल्यामुळे कोथिंबीर वडी कुरकुरीत होते। हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत। कोथिंबीर वडी करताना कोथिंबीरचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे आणि बेसनचा वापर कमी करायचा आहे, त्यामुळे कोथिंबीर वडी चविष्ट होते। मी कोथिंबीर 2 कप आणि बेसन 1 कप असे प्रमाण घेतलेले आहे। सर्व जिन्नस छान मिक्स करून झालेला आहे। आता 2 टीस्पून तेल ॲड करायचं। तेल घातल्यामुळे कोथिंबीर वडी आतून सॉफ्ट तयार होते। थोडं थोडं पाणी ॲड करत वडीचं मिश्रण मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे वडीचं मिश्रण मळून घेतलेलं आहे। हे जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त सैल पण नाही ठेवायचं। आता थोडासा तेलाचा हात लावून घेऊयात। वडी वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये मी पाणी उकळून घेतलं आहे आणि स्टीमरच्या वरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही पातेल्यात किंवा कढईत पाणी उकळून त्यावर चाळणी किंवा ताटात पण वडी वाफवून घेऊ शकता। तेल लावलेल्या भांड्यात हे कोथिंबीर वडीचे मिश्रण एकसारखे थापून घ्यायचे आहे। थापून झाल्यावर त्यावर थोडे पांढरे तीळ घालूयात, त्यामुळे वडी अजून आकर्षक दिसेल आणि तीळ सुटू नयेत म्हणून प्रेस करायचे आहेत। ऑप्शनल आहे, नाही घातले तरी चालतील। आता आपण गरम केलेल्या पाण्यावर भांडं ठेवून झाकण ठेवायचं आहे आणि 12 ते 13 मिनिटं वडी मध्यम गॅसवर वाफवून घ्यायची आहे। 12 मिनिटे झाले आहेत। गॅस बंद करून घेऊयात आणि कोथिंबीर वडी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। वडी थंड झाली आहे, ती काढून मी एका ताटात घेते आणि तुम्ही बघू शकता किती पटकन निघाली वडी। आता आपण चौकोनी आकारात कट करून घेऊया। पसरट पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे। ही कोथिंबीर वडी मी शॅलो फ्राय करून घेणार आहे, तुम्ही डीप फ्राय पण करू शकता। एका बाजूने छान अशी खरपूस फ्राय झाली की सर्व बाजूने अलटून पलटून फ्राय करून घ्यायचे आहेत। सर्व वड्या आपल्या फ्राय करून झाल्या आहेत। तुम्हाला मी एक वडी दाखवते। वरून छान अशी कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता कोथिंबीर स्वस्त आहे तर तुम्ही माझ्या या पद्धतीने कोथिंबीर वडी नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कशा झाल्या ते। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच
एका छानशा रेसिपीसह.